ब्रह्माणं
तत्त्वं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तन्नमामि। साम्ब जय नमः पार्वतीपते शिव हर हर महादेव। सच्चिदानंद सद्गुरुनाथ महाराज की जय। श्रीमद् जगद्गुरु पंचाचार्य महाराज की जय। महात्मा बसवेश्वर महाराज की जय। वैराग्य मुकुटमणि अक्का महादेवी माता की जय। संत शिरोमणि स्वामी महाराज की जय। राष्ट्र संत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज की जय। सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज की जय। भारत माता की जय। गुरु महाराज
गुरुप्रसादाची थोरी महिमाचे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी गुरुप्रसादाची थोरी महिमाचे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी महिमाचे श्रेष्ठ भारी हॅलो हॅलो गायनाचार्य महादेवप्पा स्वामी समोर म्हणतील आणि त्यांना प्रताप पाटील मलकापूरकर यांनी साथ देतील.
गुरु प्रसादाची थोरी प्रसादाची थोरी प्रसादाची थोरी
श्रेष्ठ भारी महिमा आचे. श्रेष्ठ भारी घेताची स्वामीचा. घेताची स्वामीचा.
आसे भोय सडले पुरा नाश भोय नाश भोय सडले नाश
प्रसादाची थोरी महिमा असे श्रेष्ठ भारी प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पूचा मी तू पण हाना नुरे सुख अक्षयी घेई रे सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदन माय लक्ष्मण म्हणे घ्या हो जन्म मृत्यू चुकवा हो प्रसाद घेताची स्वामीचा नाश होय षडरी पूचा शिवहार सदाशिवा परब्रह्मा द्वयानंद वैभवा नमो तुझ देवादी देवा परमेश्वरा जगद्गुरु आता नमोची शक्ती जी जगन्माता पार्वती अज्ञजला उत्तम गती जियेची अनुग्रहे अशा त्या शक्ती सहित असलेल्या शिवप्रभूला कोटी कोटी वंदन करूया. अखंड शिवनाम सप्ताह काल सुंदर अशा श्री परमरहस्य ग्रंथाची सांगता झाली. काल सांगता झाली. काल महाशिवरात्रीचं पर्व होतं. आम्ही दिवसभर काय म्हटलं, महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रंदिवस नामस्मरण करावं, भजन पूजन करावं, ही उपासना केली, साधना केली, एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. महाशिवरात्री पर्वाचा आम्हाला एकही क्षण वाया जाऊ द्यायचा नाही. आणि अशी आम्ही साधना केली. साधना केली ती या साधनेद्वारे देहरूपी साधन मिळालं साधना करण्यासाठी. आणि आम्ही साधना केली आणि साधना केल्यानंतर काही ना काही फल प्राप्त होणार आहे. आम्हाला फळ प्राप्त होणार आहे साधना केल्यानंतर, भजन पूजन केल्यानंतर. तर त्या फळाची अपेक्षा आहे आम्हाला. आम्ही अपेक्षा करा अथवा न करा, जेव्हा शुद्ध कर्म होतं त्यावेळेस शुद्ध फळ त्याचं मिळतं. अशुद्ध कर्म झालं तर त्याचाही परिणाम विपरीत होतो. आणि मग आम्ही महाशिवरात्री पर्वावर शुद्ध कर्म केलं, शुद्ध आचार केला. सकाळपासून ध्यास होता आज महाशिवरात्री आहे. जे शिवतत्व आहे, जो प्रकाश गाभा आहे, या साऱ्या ब्रह्मांडाचा जो नायक आहे, त्याच्या विमर्श शक्तीमधून हे सारं जग उदयाला. त्या शिवप्रभूच्या विमर्श शक्तीमधून हे सारं जग उदयाला आलं. 5 तत्व झाले. 5 तत्वाचा आम्ही पिंडरूपी आलो आमच्या आईच्या गर्भामध्ये. आम्ही पिंडरूपी आलो. आणि मग नुसत्या पिंड येऊन आहे का, तर त्याच्यामध्ये चैतन्य आलं, त्या शिवतत्वाचं, महातत्वाचं. ते चैतन्य अंश रूपाने तुमच्या माझ्यामध्ये सगळ्यामध्ये प्रवेशलं. या 5 तत्वाच्या या जड देहाला चालना दिली. या जड देहाला चालना दिली.
आणि हा जड देह चालू लागला, बोलू लागला, लहानपणी रांगू लागला, दुसऱ्याचा हात धरून चालता चालता स्वतःच्या पायावर उभा राहिला. हा देह मग चालता 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 आम्हाला या 5 तत्वांनी बनलेलं शरीर, ऊन वारा पाऊस, त्याच्या सोबतीला तहान लागायला लागली, भूक लागायला लागली या देहाला. आणि ते मिळवण्यासाठी, आमच्या शरीराची भूक भागवण्यासाठी, तहान भागवण्यासाठी माणूस धडपड करायला लागला, प्रयत्न करायला लागला. आज प्रसादाचा दिवस आहे, शांत बसायचा एकदम. मागच्या महिलांनी सगळ्या बसून घ्यायचा. आम्हाला नुसताच गोंधळामध्ये प्रसाद घ्यायचा नाही. प्रसाद तो गोंधळात घेतला तर चालतो, पण हा विचाराचा प्रसाद, संताच्या वाङ्मयाचा प्रसाद, जे आम्ही मार्ग दाखवला, आमचं जीवन कुठंतरी सार्थकी लागणार आहे, असा सदविचाराचा प्रसाद निवांतपणे घ्यायचा असतो, एकाग्र होऊन घ्यायचा असतो. हे कसंही खाल्लं तर बरं चालतं, पण हा विचाराचा प्रसाद एकाग्र होऊन घ्यायचा असतो. मी सगळ्यांना विनंती करते, सगळे जिथल्या तिथं आपल्या परीने शांत राहण्याचा प्रयत्न करा. हा वैचारिक प्रसाद आम्हाला आज मिळणार आहे. हा देह मी म्हटलं की बोलू लागला, चालू लागला, भूक तहान भागवण्यासाठी धडपड करू लागला. या देहाला सुख मिळवण्यासाठी थंडी वाजायला लागली की गरमी निर्माण करू लागला, गरमी व्हायला लागली की वाऱ्याची उपलब्धता करायला लागला. या देहाच्या सुखासाठी हा माणूस धडपड करू लागला. देहाच्या सुखाच्या गर्तेत हा पूर्ण डुबू लागला हा माणूस. तेव्हा अशा वेळेस संत जागृत असतात. माणूस जेव्हा देहाच्या गर्तेतच तिथे बंधनयुक्त व्हायला लागतो, तेव्हा संत जेव्हा फिरत असतात, संत मठात बसून राहतात का? ह्या गावी त्या गावी तो कार्यक्रम हा कार्यक्रम संचार करत असतात. हा संचार करताना आमचं निरीक्षण करत असतात. अरे हा देह स्त्री असेल पुरुष असेल, हा माणूस सारखा धडपड करतोय, याला काय पाहिजे? याला पाहिजे का? याला पाहिजे सुख. निरीक्षणा अंती कळलं संतांना, यांना सुख पाहिजे. आणि ते सुख मिळवण्यासाठी जे जे लागतं, प्रसादाची प्राप्ती व्हावी लागते. या देहाला प्रसादरूपी अन्न द्यावं, या जठराग्नीला शांत करावं. हा तर धर्म आहे, हा देह धर्म आहे. या जठराग्नीला भूक लागली की त्याला या अन्नाच्या आहुतीने शांत करायचं असतं. पण जेव्हा माणूस बेचैन होतो, चिंता लागते, संसाराच्या बंधनामध्ये पूर्ण डुबतो आणि तळमळायला लागतो. विषय मिळवता मिळवता त्या विषयामध्ये एवढा गुंततो की त्याची अवस्था कशी होते? लक्ष्मण महाराज सांगतात, विषय
बाष्कळ सदा तळमळ करीतसे. विषयाचे मागे लागला देहाच्या सुखदुःखामध्ये एवढा गुंतला माणूस, ते मिळवण्यासाठी तळमळ करू लागला, बेचैन झाला. जेव्हा माणूस बेचैन होतो तेव्हा कुठला तर आधार पाहिजे असतो, त्याला विचाराचं अधिष्ठान पाहिजे, त्याचं मन परिपक्व असायला पाहिजे. संतांनी म्हटलं की ह्यांची तळमळ, यांची धडपड नुसतीच व्यर्थ आहे, ही योग्य रस्त्याने जाणारी नाही, यांचा मार्ग चुकीचा आहे, या माणसाचा याला रस्ता दाखवला पाहिजे. मग ही विषयाची तळमळ नष्ट होण्यासाठी, सांसारिक या सुखाचा बंधनातून मुक्त होण्यासाठी लक्ष्मण महाराज ज्यांनी स्वतः गुरुकृपा अनुभवली. शिवहार शिवहार ज्या लक्ष्मण महाराजाने स्वतः गुरुकृपेचा अनुभव घेतला. कृपा करून कोणी बोलू नका, बसू द्या. कुठे जागा असेल तिथे बसू द्या. मोहन मामा बसून घ्या तुम्ही. या अभंगाचे करते, हे अभंग लिहिणारे अभंगाचे काय सगळे शांत बसा, ऐकू येणार आहे छान. दुसऱ्याला शांत बसा म्हणायचंच नाही, आपण स्वतः शांत बसायचं फक्त. लक्ष्मण महाराज जे स्वतः गुरुकृपेला प्राप्त होते, त्यांना गुरुचा प्रसाद प्राप्त झाला आणि त्यांचं जीवन पालटून गेलं. किती अभंग लिहावं माणसाने, एवढी समृद्धी झाली अभंगाची, नीट बोलता सुद्धा येत नव्हतं लक्ष्मण महाराजांना. पण सद्गुरूची कृपा झाली, गुरुचा प्रसाद प्राप्त झाला आणि लक्ष्मण महाराज सगळ्यांना मार्गदर्शक ठरले, सगळ्यांना वाट दाखवणारे ठरले. अशा प्रकारचा हा गुरु प्रसादाचा अभंग आम्ही सप्ताह संपला की सगळीकडे एकच अभंग असतो, गुरु प्रसादाची थोरी. आणि लक्ष्मण महाराज हे संत सुद्धा बघितलं की अरे हा माणूस सुखासाठी धडपडतोय, याची धडपड चुकीच्या मार्गाने चाललेली आहे, यांना मार्ग दाखवला पाहिजे, यांना मार्ग दाखवला पाहिजे. भोग घेण्याची यांना सवय लागली, नुसत्या भोगामध्ये जगण्याची सवय यांना लागली. पण तोच भोग जेव्हा प्रसाद रूपाने हे घेतील, महत्वाचं आहे. प्रसाद म्हणजे काय आम्हाला समजून घ्यायचं आहे. खाणं पिणं लेवणं नेसणं हे सगळे भोग जेव्हा प्रसाद रूपाने हे हा माणूस घ्यायला शिकेल, तेव्हा तो अंतःकरणामधून निर्मळ होईल. आणि प्रसादासाठी त्यांनी अभंगच लिहिला,
पहिल्या चरणात म्हणतात, गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी, गुरुप्रसादाची थोरी. गुरुप्रसादाची 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 थोरी, महिमा से श्रेष्ठ भारी. प्रसादाची थोरवी सांगितली. जेव्हा आम्ही प्रत्येक या देहाला लागणाऱ्या गोष्टी प्रसाद रूपाने घेतो, तेव्हा माणसामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं. तर ते परिवर्तन कसं आहे? जेव्हा प्रत्येक गोष्ट ही आम्ही प्रसाद रूपाने घेऊ, तेव्हा माणसामध्ये खूप मोठं परिवर्तन होतं. नव्हे तो जीवाचा शिव बनतो. तो साधारण मनुष्याचा पांडित्य येतं म्हटलेलं आहे. विद्वता येते, विद्वता सोबत आचार येतो. अशा प्रकारचं परिवर्तन त्याच्यामध्ये होतं. इथे या प्रसादाच्या अभंगामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये गुरु हे केंद्रस्थानी आहेत. गुरु प्रसादाची थोरी म्हटलेलं आहे. प्रसाद कुणाचा आहे? सद्गुरूचा प्रसाद आहे. प्रसाद हा सद्गुरूचा आहे. सद्गुरू हे आमच्या जीवनामध्ये केंद्रस्थानी आहेत. कारण सद्गुरूकडूनच आम्हाला लिंग मिळतो, रुद्राक्ष मिळते, भस्म मिळतं, मंत्र मिळतो, तीर्थ मिळते, प्रसाद मिळतो. आणि सद्गुरूच हे जंगम स्वरूप असतात. 8 आवरणही प्रदान करणारे, आम्हाला अष्टावरणामधले 8ही आवरण देणारे सद्गुरू आहेत. हे प्रसाद रूपाने आम्हाला दिलं. हे आम्हाला दिलं कशासाठी? हे सगळं लिंग दिला, रुद्राक्ष दिला, मंत्र दिला, रोजचा तीर्थप्रसादाचा नेम दिला. हे सगळं दिलं. हे दिलं कशासाठी? आमचा फक्त देहाची प्रगती व्हावं याच्यासाठी नाही, तर ह्या सगळ्या गोष्टी अष्टावरणामधल्या या सगळ्या गोष्टी आमचा आंतरिक विकास होण्यासाठी, आमचा आंतरीचा विकास होण्यासाठी दिला. बाहेर जसे आम्हाला हात, पाय, कान, नाक, डोळा हा सगळे इंद्रिय आहेत, तसे आतही आमचे इंद्रिय आहेत. अंतरातले ही इंद्रिय आहेत. त्याला ते 4 अतिंद्रिय मानतात आतले: मन, बुद्धी, चित्त, अहंकार. आम्हाला काय करायचं? प्रसादामुळे अंतर आमचं निर्मळ होत असतं. ते अंतर निर्मळ करतं, म्हणूनच त्याला थोर म्हटलेलं आहे. गुरुप्रसाद भारी आहे, थोर आहे. असं का म्हटलेलं आहे?
तर आमचं अंतरंग ते स्वच्छ करलेलं आहे, श्रेष्ठ म्हटलेलं आहे. थोडंसं आलं तर बरं होतं का? तर हा प्रसाद आमच्या अंतरंगाची स्वच्छता करतो, म्हणून तो थोर आहे, म्हणून तो श्रेष्ठ आहे. आमच्या जीवनाचं सार्थक तो करतो. आमचा जो जन्म आला आमचा स्त्रीचा असेल की पुरुषाचा, जे मनुष्य जन्माला आम्ही आलो तर इथलं या जन्माचं सार्थक होतं. सार्थक म्हणजे काय? या जन्मामध्ये येऊन आम्हाला करायचं काय? खाणं पिणं लेवणं नेसणं राहणं हे तर पशुपक्षीही करतात, आम्हीही करतो. पण आमच्या या मनुष्य योनीमध्ये आणि पशुपक्षी योनीमध्ये मोठी तफावत आहे, मोठा फरक आहे. चिमणी बघा, कित्येक वर्षापूर्वी खोप्यात राहत होती, आजही खोप्यातच राहते. वन्य पशु वाघ सिंह सगळे जंगलात राहत होते, ते आजही जंगलातच राहतात. माणूस अनेक वर्षापूर्वी जंगलाने फिरत होता, गुहेत राहत होता, वल्कलं नेसत होता, कंदमुळं खात होता. पण आज माणूस अशा अवस्थेत आहे का? आम्ही आज कंदमुळं खातो, काहीतरी झाडाची पानं गुंडाळतो? नाही. आमच्यामध्ये केवढा बदल झालेला आहे. सुंदर घरं बांधलेले आहेत, एकापेक्षा एक छान सुंदर तलम वस्त्र एकापेक्षा एक, रंगी बेरंगी सुशोभित डिझाईनदार. हा सगळा बदल झाला बाहेरचा. हा आहे देहाच्या सुखासाठी आम्ही एवढी प्रगती केली, खूप मोठी प्रगती केली आम्ही. कुठं माणूस गेला, एका ठिकाणी बसून सारं जग आम्ही पाहू शकतो. एवढा सगळा बदल मनुष्याच्या बुद्धीने झाला, कारण आम्हाला जास्तीची शक्ती दिली, सृजन शक्ती दिली, बुद्धीची शक्ती दिली. मग हे दिलेला हा बाहेरचा विकास झाला. पण एवढं मिळूनही आमचं अंतर मात्र तळमळत आहे. आम्ही बेचैन आहोत, करमत नाही, टेन्शन येतं. लहान मुलालाही टेन्शन होतं, 7-8 वर्षाच्या लेकरालाही करमत नाही. ही अवस्था काय? आमची मानसिक अवस्था दुर्बल झालेली आहे. आम्ही मानसिकरित्या अधोगतीला चाललेले आहोत. आणि म्हणून संतांनी सावरण्यासाठी आम्हाला अंतरात निर्मळताच नाही, नुसती बाहेरची शुद्धता काय कामाची. म्हणून आंतरिक शुद्धता वाढण्यासाठी, अंतरही स्वच्छ होण्यासाठी आम्हाला प्रसाद घ्यायला सांगतात. प्रत्येक वस्तू प्रसाद रूपाने घ्यायच्या. मी सांगितलं आतले 4 इंद्रिय आहेत, मन बुद्धी चित्त अहंकार. तर आम्ही काय करायचं आहे? मग प्रसाद रूपाने घ्यायचं आहे कसं आहे? आम्ही सामान्य लोक करायचं काय? सद्गुरू लोक संत विभूती अगदी नियमित राहतात, त्यांचं पावित्र्य आहे, पवित्र जीवन जगतात. पण आम्ही ग्रहाश्रमी लोक जे आहोत, आम्हालाही मोक्ष प्राप्त करायचा आहे, आम्हालाही अंतरंग शुद्ध करायचा आहे. एवढं अंतरंग शुद्ध करायचं आहे की तिथे तो शिवगाभा आला पाहिजे. तो आमच्या हृदयात येण्यासाठी तो भक्तासाठी भूमंडळ
जाश्वनिळ भक्तासाठी सारं जग धुंडाळत असतो. कसा भक्त पाहिजे, तो भक्त कसा तयार व्हायचा ते थोडक्यात सांगते मी तुम्हाला की प्रसादाचं सेवन केल्यानंतर तो सदभक्त होतो आणि अशा भक्तासाठी देव त्याला जगभर कुठेही असो तो शोधायला येतो. तसा भक्त होण्यासाठी आम्हाला आचारवंत व्हावं लागेल. परमरसात 5 आचार सांगितले, 8 आवरण सांगितलं आणि षटस्थल. हा सगळ्या सप्ताहातला आमचा हा विचाराचे हे बीज आहेत. याच्यावर चिंतन करायचंय. नुसतं आम्ही ठीक आहे पद्य आणि गद्य दोन्ही स्वरूपामध्ये सेवा केली जाते. गाता ताला सुरात होऊन गाऊन भाव निर्माण होतो सुंदर असा. म्हणतात हा भाव जेव्हा निर्माण होतो, नाद ब्रह्म म्हणतात याला ताल ब्रह्म म्हणतात. ताल आणि नाद आणि शब्द प्रभा, नाद प्रभा आणि ताल प्रभा हे 3 जेव्हा एकत्र येतात तेव्हा तिथे परब्रह्म उभा ठाकतो. हे माध्यम आहे, पण चिंतन सुद्धा आम्हाला करायचंय, समजून घ्यायचंय, विचार करायचाय. आम्हाला विचार केलो की कर्तव्याला तत्पर होतो आम्ही. आणि म्हणून आचारवंत व्हायचं. आचार म्हणजे काय, फार मोठं काही तत्वज्ञान समजावं अशी बाब नाही. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे. कधी, सूर्य उगवण्याच्या आधीच आम्ही जागलो पाहिजे. सूर्यदेव रोज आमच्या सेवेसाठी, आमचं अन्न पचन व्हावं याच्यासाठी, आमचा जठराग्नी तेवण्यासाठी, योग्य करण्यासाठी, आमच्या सेवेसाठी, आमच्या आरोग्यासाठी रोज सूर्यदेव नेमाने येतो, आपल्या वेळेला येतो. एक तर दिवस अनुपस्थिती केली का, एक दिवस तर गैरहजर राहिले का नाही. मग आम्ही एवढा नित्य नेमाने जगताची सेवा करणाऱ्या सूर्यदेवासाठी आम्ही स्वागतालाही उठू नये. नुसतं स्वागतालाही त्यांच्या उठू नये का. सूर्योदयाच्या आधी उठलं पाहिजे. हातपाय पहिल्या अध्यायामध्ये सुंदर प्रातस्मरण सांगितलं. हातपाय धुतले पाहिजे, शुभ्र आसन टाकायचं, मांडी घालून बसायचं आणि 10 ते 15 मिनिट छान नामस्मरण करायचं. शिवाय नमः, शिवाय नमः, शिवाय नमः. सद्गुरुनाथाचं स्वरूप समोर आणायचं, 10 ते 15 मिनिट नामस्मरण करायचं आणि एकाग्र होऊन करायचं. कुणाचंच राह, कुणाची आई नाही मी, कुणाची बहीण नाही, कुणाचा भाऊ नाही, कुणाचा पिता नाही. सुंदर असं 10 ते 15 मिनिट नामस्मरण करायचं. आपलं घरदार छान स्वच्छ करायचं. अंगणात सुंदर रांगोळी रेखायची. माझी संस्कृती आहे, प्रसन्नता आहे ती. प्रसाद म्हणजेच प्रसन्नता आहे. ज्या ज्या विधीमधून, ज्या ज्या कृतीमधून प्रसन्नता निर्माण होते तो प्रसाद आहे. हा प्रसाद सुंदर रांगोळी रेखायची आणि सगळा खटाटोप महिलांनीच करायचा असं नाही. एवढं तरी करावं की रांगोळ टाकलेली सुंदर अंगणामध्ये येऊन अरे वा किती सुंदर रांगोळ काढली, आज किती सुरेख रांगोळी आहे. प्रसन्नता व्यक्त करावी आणि ही प्रसन्नता जेव्हा व्यक्त करतो तेव्हा पुढचा माणूस अजून प्रसन्न होतो. अहो छोट्या छोट्या गोष्टी आहेत, गोष्टी छोट्या छोट्या आहेत पण आम्ही नित्यनेमाने केल्या पाहिजे. शुचिर्भूत झालं पाहिजे, अंगण रांगोळीने सजवलं पाहिजे, स्नान करून छान सद्गुरुनाथाने दिलेला लिंग स्वरूप जो पंचमुखी आहे, सुख देणारा आहे, अशा त्या इष्टलिंगाचं तीर्थप्रसाद रोज घेतलं पाहिजे. शिवरात्री व्रत, सोमवार व्रत, प्रदोष व्रत 8 दिवसांनी, महिन्यानी, 15 दिवसांनी येतात आणि आमचं अखंड व्रत आहे. सद्गुरुनाथाशी संलग्न राहायचं हे अखंड व्रत आहे. एकही दिवस दर्शनाशिवाय राहायचं नाही. एकही दिवस दर्शनाशिवाय माझ्या जीवनातला शेवटच्या श्वासापर्यंत एकही दिवस लिंगपूजा थांबवायची नाही. आणि असं जर आम्ही केलो, आम्ही शेवटच्या दिवसापर्यंत आमची लिंगपूजा चालू राहील. बघा एवढं सुंदर मरण, कधी मरू कधी मरू
कधी देहातेच एवढी सुंदर अवस्था प्राप्त करण्यासाठी रोज सद्गुरूचं दर्शन, गुरुलिंग जंगम या तिन्ही देवतांचं तीर्थप्रसाद घ्यायचा आहे. मग आमच्या स्वयंपाकघरात जायचं आहे. स्वयंपाकघरात गेल्यानंतर जसं येईल तसं नामस्मरण, सुंदर नामस्मरण अनेकांना सुंदर गाता येतं. कितीतरी अभंगपाठ आहेत, कितीतरी पदपाठ आहेत. सुंदर आपापल्या तल्लीनतेने छान स्वयंपाक करायचा, मन लावून स्वयंपाक करायचा. मन लावून स्वयंपाक केला की स्वयंपाक रुचकर होतो. सुंदर स्वयंपाक करायचा. घरामध्ये माझे पती आहेत, सासरे आहेत, धीर आहेत, सासूबाई आहेत, जाऊबाई आहेत, जे काही त्यांना या चैतन्याची सेवा करते अशा चांगल्या भावनेने जेवायला वाढायचं. आणि मग जेवणाऱ्यांनी आपल्या लिंगाला तो समर्पित करायचा प्रसाद. समर्पित केला, तो शिजवलेला स्वयंपाक समर्पित केला की तो प्रसाद होतो. त्याच्यामध्ये पावित्र्य येतं आणि हा प्रसाद प्रत्येक घासागणिक जर त्या शिवप्रभूची आठवण करीत जर ते अन्न आम्ही सेवन केलं, म्हणतात जसं अन्न तसं मन. आणि म्हणतात हा देह जसा 5 तत्वाचा बनलेला आहे तसं आमच्या अंतरातलं मन हे इंद्रिय अन्नाच्या सूक्ष्म भागापासून बनलेलं आहे. मन कशापासून बनलंय? अन्नाच्या सूक्ष्म भागापासून. मग असा सुंदर प्रसाद रूपी अन्नाचा प्रसाद घेतल्यानंतर मन कसं होणार आहे? मनही चांगलं होणार आहे. मनाचं काय काम आहे? आम्ही मनाने काय करतो? मनाने विचार करतो. चांगले विचार, वाईट विचार, व्यर्थ विचार, क्रांतिकारक विचार, अगदी लुळे विचार, लाचार विचार, अनेक विचाराचे प्रकार आहेत. अनेक प्रकारचा विचार करतो. हा प्रसाद रोज असा घेतल्यानंतर आमच्या विचारामध्ये बदल होतो. वाईट विचार, व्यर्थ विचार, नको ते लाचारीचे विचार समाप्त व्हायला लागतात. चांगल्या विचाराची संख्या वाढायला लागते. चांगल्या विचाराची संख्या वाढायला लागले की माझं मन सशक्त होतं. मी परिपक्व होतो. कोणी बोललं की लगेच टचकन डोळ्यात पाणी येत नाही. पक्व अवस्था येते विचाराला. आणि मग दुसरं इंद्रिय आहे बुद्धी. बुद्धीने आम्ही काय करतो? बुद्धीने आम्ही निर्णय घेत असतो. बुद्धीने निर्णय घेतो आणि मग चांगल्या विचार असतो. निर्णय अनेक प्रकारचे. कीर्तनाला जावं की नाही, सप्ताहात धनराशी द्यावी की नाही, सप्ताहाची पंगती घ्यावी की नाही, वेगवेगळे विचार. जीवनातले, व्यवहारातले अनेक विचार आहेत. मुलांबाळाबद्दलचे अनेक विचार आहेत. मग हो की नाही ह्या दोन बाजू जेव्हा असतात निर्णय घेताना, तेव्हा योग्य विचार घेण्याची कुवत तिथे येते. योग्य विचार घेण्याची तिथं समृद्धी प्राप्त होते आणि माणूस योग्य निर्णय घेतो. योग्य निर्णय घेतला की योग्य कर्म होतं. हातून कर्म चांगलं होतं. चांगले कर्म हातातून झाले की माणूस आनंदी होतो. बघा, कुणाला मदत केली की माणसाला किती छान वाटतं. त्याच्या चेहऱ्यावरचं हसू बघून आम्हालाही आनंद होतो. कल्याणकारी, दुसऱ्याला सुख देणारं कर्म आमच्या हातून घडायला लागलं की चित्त प्रसन्न होतं. तिसरं इंद्रिय आहे चित्त. तिकडे काय बघायला आपल्याला? इकडे बघा. मी एवढं जोरजोरात बोलायले ओरडून लगेच डिवाइड व्हायचं नाही. एकाग्र व्हायला शिका. जोपर्यंत एकाग्र होणार नाही तोपर्यंत विचाराचं बीज, शिवमंत्राचं बीज बिलकुल रुजणार नाही. त्याला सुखाचा अंकुर मुळीच फुटणार नाही. बघा, सुखी व्हायचं असेल तर व्हा एकाग्र. आणि मग चित्ताची चैतन्यता वाढते. चित्ताचं चैतन्य वाढतं म्हणजे काय होतं? आनंदी होतो माणूस. हातून चांगले कर्म व्हायला लागले, दुसऱ्याच्याही भावना त्याच्याबद्दल चांगल्या येतात. अरे हा प्रत्येक कर्म चांगलं करतो, हा सगळ्याच्या उपयोगी पडतो.
आणि आमची वृत्ती अशी होते, कोणी रंजला गांजला की चला त्याला मदत करावी वाटते. कुणी संकटात असला की दया येते, माझ्याजवळ जास्त धन आहे त्याला थोडंसं द्यावं. अशा प्रकारची वृत्ती निर्माण होते. यालाच म्हणतात विकास. पटकन मनासारखं काही झालं नाही की जो राग येत होता तो राग शांत होतो. संयम येतो माणसाला. संतांनी सांगितलं भक्तीचं सगळ्यात मोठं फळ जर काय असेल, नामस्मरणाचं सगळ्यात मोठं फळ जर काय असेल तर तो आहे संयम. वाईट आहे हे कळत असून सुद्धा माणूस वारंवार धावणं हा धीर नाही, संयम नाही, याचं लक्षण आहे. आणि मग आमचाला वाईट असलं की वाईटाकडे जायचं नाही. मन आमचं ऐकतं. सद्गुरुनाथाचा विचार तो ऐकतो, संताचा विचार ऐकतो. गुरुदेव तुम्हारी जय जय हो. 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 तुम्हारी जय जय हो. मानत शिवाचार्य तुम्हारी जय जय हो. मानत शिवाचार्य तुम्हारी जय जय हो. गुरुदेव 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 तुम्हारी जय जय हो. असा हा सुंदर प्रसाद जेव्हा मी सगळे भोग प्रसाद रूपाने घ्यायला लागतो, चित्ताची चैतन्यता वाढते. म्हटलं मनाने विचार करायला चांगला लागतो. बुद्धी निर्णय योग्य घेते. कर्म चांगले होतात. कर्म चांगले झाले की चित्ताची प्रसन्नता वाढते. चित्तांचवले चैतन्य वाढले. चित्ताची चैतन्य जेव्हा वाढते, अंतरीचा विकास जेव्हा होतो तेव्हा द्वैत संपत. मी माझं तू तुझं हा जो भाव आहे हा भाव लयाला जातो. एक रूपता येते. एक रूपता येते. त्या उमाकांताला आकळण्याची पात्रता आमच्यामध्ये, त्या भगवंताला जाणून घेण्याची पात्रता माझ्यामध्ये येते. ही पात्रता निर्माण होते प्रसादामुळे. आणि मग त्याच्यानंतर आम्ही म्हटलो की चौथा आहे अहंकार. चौथा आहे अहंकार, जो सगळं तो पेटलेल्या अग्नीसारखा असतो. पण प्रसादाच्या सेवनाने आमचा हा अहंकार शांत होतो. या अहंकाराचं शुद्ध अहंकारामध्ये परिवर्तन होतं. या जाणणाऱ्या अहंकाराचं परिवर्तन शुद्ध अहंकारामध्ये होतं. तर ते कसं? अहंकार हा पेटलेल्या अग्नीसारखा आहे. तो सगळ्यांना जाळत निघतो. म्हणून पेटलेल्या अग्नीसारखा अहंकार राहत नाही. म्हणून तो विझतो का? विझतही नाही. विझणं म्हणजे लाचारी आहे. लाचारी पण नाही, अहंकार पण नाही. त्या दोन्हीच्या मधली अवस्था जी आहे स्वाभिमान, स्वमान असावा. स्वाभिमान असावा. मग हा स्वाभिमान असतो कसा?
कोळशासारखा विझलेला नाही, अग्नीसारखा जाळणारा नाही, तो येतो ज्योती स्वरूपात, तो येतो ज्योती स्वरूपामध्ये. आणि ज्योतीचं काम आहे अंधार नष्ट करणे. अज्ञान अंधकार नष्ट केला. असा हा अज्ञान अंधकार नष्ट करणाऱ्या सद्गुरुनाथाचा प्रसाद जेव्हा आम्ही खातो तेव्हा आम्ही ज्योती रूपाने उरतो. ज्योती हे मार्ग उजेड आहे, अंधारातून मार्ग दाखवणारं साधन आहे. सद्गुरुनाथाचे वाक्य सुद्धा तसेच आहेत. अज्ञान तिमिरांधस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. या सद्गुरु या शब्दाची परिभाषा ओळखून घ्यायची आहे. अशा प्रकारे आम्ही मार्गदर्शक ठरतो. अरे म्हणतो हा त्या माणसासारखं वागा, त्या माणसासारखं वागलं पाहिजे. अनुकरण प्रिय, आम्ही अनुकरणीय बनतो. आम्हाला बघून लोकांना असं वागावं असं वाटतं. हे सगळ्यात मोठी सेवा आहे. 100 कीर्तन करा, 1000 कीर्तन करा, माझं जर वागणं चांगलं नाही, लोकांना सुखदायक नाही, लोकांना ताप देणारा आहे, तर माझ्या कीर्तनाला, माझ्या या परमार्थाला काही अर्थ नाही. जोपर्यंत जे सांगतो बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊ, तोपर्यंत आमच्या परमार्थाला अर्थ नाही. परमार्थ आम्ही गांभीर्याने घेतच नाही. भजन पूजन असलं करणं, वरवरचं करणं म्हणजे नुसता परमार्थ नव्हे. जोपर्यंत आमची अंतरिंद्रिय मनबुद्धी चित्त अहंकार याच्यामध्ये असा सुधारणा होऊन माझ्या चित्ताचं चैतन्य जेव्हा वाढेल, मी उदार होईल, सहनशील होईल, प्रेमळ होईल, सुंदर होईल अंतरातून, अशा प्रकारचं माझ्याजवळ परिवर्तन येईल. हा आहे प्रसादाचा प्रसाद, ही आहे प्रसादाची किमया. अंतर्बाह्य शुद्धता निर्माण होते. आणि म्हणूनच म्हणतात दुसऱ्या चरणामध्ये स्वामीचा नाश होय षडरिपूचा. प्रसाद कसा घ्यायचा कळला, विधी समजली आम्हाला प्रसादाची. हा प्रसाद घेता घेता चित्ताचं चैतन्य वाढतो. हा प्रसाद घेता घेता चित्ताचं चैतन्य वाढण्यासाठी आमच्या अंतरात असलेले सगळे षडरिपू जावे लागतात. षडरिपू माहीत आहेत आम्हाला. आणि हे सगळे षडरूपी 6 विकार जेव्हा बाहेर जातात, हे विकार सगळे जाण्यासाठी
आम्हाला पंचमुख सद्गुरूने दिलेल्या लिंगाची पूजा, इष्टलिंगाची पूजा नित्य नेमाने करायच्या, तीर्थप्रसाद घ्यायचा आहे रोजचा. आणि मग एक एक मुख सुखदायिक आहे. कुणी आमचा लोभ काढतो, कुणी आमचा क्रोध काढतो, कुणी आमचा विषय वासना काढते, कुणी आमचा क्रोध, वेगवेगळ्या विषय जे आहेत ते सगळे नको ते क्लिष्ट जे षडरिपू आहेत ते षडरूप रिपू हे पंचमुख लिंग आमचे काढून टाकतो. आणि हे काढून टाकल्यानंतर आपोआपच मी तू पण हाणणू रे सुख क्षयी रे. मग काय षडरिपू गेले. प्रसादाच्या सेवनाने अंतर्बाह्य स्वच्छ झालो आम्ही. आणि स्वच्छ अंतकरण हे प्रेमाचं आगर असतं, दयेचं आगर असतं. अशा सुंदर सुंदर सद्गुणाचा तिथे साठा होतो. आणि मग या अंतरातून मग निघताना व्यक्त काय होणार? अंतर एवढं शुद्ध जेव्हा झालं तेव्हा बाहेर काय पडणार? बोलणं हे मपितच असेल, शुद्ध बोलणं असेल, कुणालाही अंतकरण टोचेल असं त्याचं बोलणं निघणार नाही. त्याची दृष्टी ही प्रेमळच असेल. सद्गुरुनाथा एवढी कृपादृष्टी नसेल, पण सगळ्यांकडे कल्याणाची भावना होईल अशी समदृष्टी त्याच्याजवळ येईल. ही पाय आमचे जिथे जायचे तिथंच जातील, नको तिथे विहार करणार नाही. व्यक्त जे कर्म होतं ते चांगलं व्हायला लागेल. आणि मग आम्हाला सगळ्याच ज्यावेळेस आम्ही स्वाभिमानी आहोत, सद्गुरुनाथाच्या सगळ्या मार्गदर्शनाबरोबर आम्ही त्या आचारानुसार चालतो, तेव्हा आपोआपच म्हणतील अरे हा सद्गुरू शिवानंद शिवाचार्य स्वामीचा शिष्य आहे. अरे हा एवढा सुंदर अभ्यासू आहे, चांगला आहे, आचारामध्ये अगदी फ्रंट आहे. हा सद्गुरू शिवलिंग शिवाचार्याचा शिष्य आहे. आमच्या मधून आम्हाला सद्गुरुनाथाला प्रगट करायचा आहे. एक सद्गुरुनाथ कुठे कुठे फिरणार आहे? शेवटी देहाची मर्यादा आहे म्हणून अनेक भक्तगण तयार करतात, अनेक सद्भक्त तयार करतात, अनेक अनुयायी तयार करतात, दीक्षा देतात, अनुग्रह देतात. नुसता आम्हाला असा विधी करून नाही, तर आमच्यामध्ये हे सद्गुण भरावे. जिथे जाल तिथे सोनं करावं, जिथे जाल तिथं वातावरण पवित्र बनवावं असा शिष्य प्रत्येक ठिकाणी जायला लागला, तेव्हा आपोआपच आमचे सद्गुरुनाथ सगळीकडे प्रगट होतील. सगळीकडे प्रगट होतील. नुसता जयघोष करून नव्हे, तर आमच्या आचारामधून सद्गुरुनाथ प्रगट झाले पाहिजे. म्हणून इथं मी तू पण गेला, षडरिपू गेले. आणि चौथं चरण काय म्हटलेलं आहे? सुख ब्रह्मानंदी होय गगनी आनंदन माये. जेव्हा एवढा अंतर्बाह्य एवढी सुंदर कृती असते तेव्हा आनंदाचा प्रसाद प्राप्त होत असतो, प्रसन्नतेचा प्रसाद प्राप्त होत असतो. आणि जीवनामध्ये आनंद आहे, सुख आहे, प्रसन्नता आहे, उल्हास आहे, तर जीवन आहे. रडका माणूस कुणाला आवडतो का हो? सतत रडगाणं करणारा, गाऱ्हाणे करणारा माणूस कुणालाही आवडत नाही. जो सदा प्रसन्न आहे, हसतमुख आहे, असा माणूस सगळ्यांना आवडतो. आणि त्याच्यासाठी हा प्रसाद प्राप्त करून घ्यावा लागतो. आणि म्हणूनच लक्ष्मण महाराज म्हणतात अरे
जन्म मृत्यू चुकवा